नेहमीप्रमाणे आपण काय करणार आहोत, जे आपले सेटचे तुमचे PYQs आहेत त्याची आपण सिरीज सुरू केली आहे किंवा आपण त्याचे कंटिन्युअसली लेक्चर घेत आहोत आणि एक एक लेक्चर आपण यूट्यूबवर टाकत आहोत किंवा अपलोड करत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय घेतलेले आहेत. आपलं तुमचं लॉजिकल रिजनिंग असेल किंवा डाटा इंटरप्रिटेशन असतील मॅथ्स संदर्भात किंवा बाकीचे विषय असतील, सब्जेक्टचे टीचर असतील, ICT कम्प्युटर असेल किंवा वेगवेगळे जे सब्जेक्ट आहेत ते आपले लेक्चर्स रोज त्याच्यावरती अपलोड करतो आहे आपण. ठीक आहे. तर काय म्हणू शकतो आपण त्याला की तुम्ही आता सेटची जाहिरात येणारच आहे, त्या हिशोब संदर्भात तुम्ही काय करा की लवकरात लवकर अभ्यासाला लागा. ठीक आहे. आणि त्यानुसार काय होईल की तुमचा अभ्यास पूर्णपणे लवकर होऊ शकतो. तर आता काय करूया आपण, डाटा इंटरप्रिटेशनमधलाच पुढचा पार्ट किंवा पुढचे जी सिरीज आहे आपण त्याचे घेऊया. हे सगळे क्वेश्चन्स तुम्हाला पाकच्या म्हणजे अगोदरच्या वर्षी आलेले होते त्याच्याबद्दलच आपण काय बोलतोय. तर आता काय दिलं बघा आपल्याला क्वेश्चन, दोन्ही ह्याच्यामध्ये आपण क्वेश्चन घेतलेला आहे, इंग्लिश लँग्वेजमध्ये पण आणि मराठीमध्ये पण. द फॉलोइंग टेबल प्रेझेंट्स द नंबर ऑफ फॅमिलीज इन अ विलेज अर्निंग अ सर्टन लेवल ऑफ मंथली इन्कम फ्रॉम देअर फॅक्टरी जॉब इन द नियरबाय टाउन. म्हणजे काही की खेडेगावातले लोक आहेत ते एका फॅक्टरीमध्ये जाऊन जॉब करतात, त्यांचं मंथली इन्कम किती आहे दिलेलं आहे आपल्याला सरासरी. तर 42 अशा फॅमिली आहेत ज्यांचं इन्कम 5 ते 9,999 म्हणजे 5 ते 10,000च्या आधी आहे. ठीक आहे. 40 फॅमिली अशा आहेत की ज्यांचं इन्कम 10,000 ते 14,999 म्हणजे 15,000च्या आत आहे. असं आपल्याला काय केलं डिफरंट दिलेलं आहे. मग 36 फॅमिलीचं, 15, 18 फॅमिली आणि 5 फॅमिलीचं. प्रश्न काय विचारला त्यांनी, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर करेक्ट. तर ह्याच्यानुसार आपल्याला काय केले, काही स्टेटमेंट दिलेले आहेत पुढच्या प्रश्नामध्ये किंवा पुढच्या स्लाइडवरती. तर ते कोणते स्टेटमेंट बरोबर असू शकतात हे आपल्याला विचारले. तर बघूया क्वेश्चन पहिला. हा आता परत मी चार्ट इथे घेतलेला आहे. 42 फॅमिलीचं उत्पन्न आहे 5 ते 9,999. 10 फॅमिलीचं अर्निंग आहे ह्याच्या इन बिटवीन 40 फॅमिलीचं 36 एवढं आहे आणि 18 आणि 5 एवढा इन्कम आहे. तर ह्याच्यापैकी खालीलपैकी कोणते स्टेटमेंट करेक्ट आहेत. तर स्टेटमेंट नंबर 1 काय बघा, अप्रॉक्सिमेटली 54% ऑफ द फॅमिलीज अर्न बिटवीन 10,000 to 20,000. 10 ते 20,000 उत्पन्न असणाऱ्या फॅमिली 54% आहेत. मला सांगा 10 ते 20,000 म्हणजे काय रे. 10 ते 20 बघा, 10 ते 14,999 हे येतं आणि 15 ते 19 म्हणजे आपल्याला फोकस करायचा आहे ह्या 2 ग्रुपवरती. ठीक आहे, ह्या 2 ग्रुपवरती. तर ह्यांचं उत्पन्न किती आहे, अशा 54% फॅमिली आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग कसं काढणार ते, आता काय करा माहिती का, सगळ्या फॅमिलीची बेरीज करा. सगळ्या फॅमिलीची बेरीज करा म्हणजे त्यांच्या किती फॅमिली कुटुंब आहेत. 2 6 8 किंवा 2 + 6 8 8 + 8 16 + 5 21 किंवा 21ला 1 2 कॅरी केले आपण. 2 + 1 3 3 + 3 6 6 4 10 14. उत्तर आपलं 141. टोटल कुटुंब किती आहेत किंवा टोटल किती राहतात तिथं 141 किंवा 141 तिथं लोक फॅमिली राहतात. लोक म्हणण्यापेक्षा फॅमिली राहतात. ठीक आहे. 141 फॅमिली आहेत. मग 141 फॅमिलीमध्ये मला सांगा ह्या 141 मध्ये त्यांनी काय विचारलं आपल्याला की 10 ते 20,000 कमवणारे किती फॅमिली आहेत. मग दोघांचं ॲडिशन किती बरं, 40 + 36 76 होतं. किती होतं, 76 होतं. मग त्यांनी काय विचारलं पर्सेंटेज. मग कसं काढणार आपण, 76 अपॉन 141 × 100 जर तुम्ही केलं तर हे अप्रॉक्सिमेटली 53.7 वगैरे असं काहीतरी येतं. त्याचा अर्थ घेऊ शकतो आपण 54% आपलं उत्तर येतं. किती येतं आपलं 54%. त्यामुळे पर्याय नंबर 1 किंवा ऑप्शन क्रमांक 1 बरोबर आहे. तुम्ही अप्रॉक्सिमेट सुद्धा काढू शकता. 76ला तुम्ही 75 करा आणि 141ला 140 करा. अप्रॉक्सिमेट तुम्ही काढलं तर उत्तर येईल आपलं आणि 54% हे स्टेटमेंट बरोबर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे तो आपण करू शकतो. नंतर देअर आर 70% फॅमिलीज हू अर्न मोर दॅन 10,000. 10,000 पेक्षा जास्त बघा 70% फॅमिली आहे 10,000 पेक्षा जास्त अर्न करणाऱ्या. मग ते कसं करणार मला सांगा. 10,000 पर्यंत अर्न करणारे किती फॅमिली आहेत, 42 आहेत. मग त्याच्यापैकी मग आपल्याला काय करावं लागेल, हे सगळ्यांचं ॲडिशन करावं लागेल. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की देअर आर 70% फॅमिलीज हू अर्न मोर दॅन 10,000. 10,000पेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 70% फॅमिली आहेत. मग 10,000पेक्षा जास्त उत्पन्न म्हणजे काय करायला आपल्याला, इथून हे सगळ्यांची ॲडिशन आपल्याला करावं लागेल. मग बघा ॲडिशन किती होते, 6 8 14 14 आणि 5 14 आणि 5 19 किंवा 9 बघा. परत 5 8 13 6 19 9 हात चाल 1 1 आणि 1 2 2 आणि 3 5 5 आणि 4 5 आणि 4 9 बघा. परत करतो मी काय दिलं बघा यांनी आपल्याला 6 8 14 14 आणि 5 19ला 9 हात चाला 1 किंवा 1 कॅरी केला आपण. 3 आणि 1 4 4 आणि 4 8 आणि 1 9 1 8 आणि 1 9 म्हणजे आपला आन्सर 99 म्हणजे 99 अपॉन जर आपण 141 केलं × 100 केलं तर ह्याचं उत्तर किती येते असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यांचं म्हणणं आलं की ह्याचं आन्सर येते अप्रॉक्सिमेटली ह्याचं आन्सर 70% येतं. तर 70% येतं ह्याचा आन्सर. आपण काय करू शकतो, त्याला 99ला इथं वाटलं असतं 140 करा, ह्याला 100 करा. ठीक आहे, 99 100 करा, ह्याला 100 करा. 100 जर केला आपण, हा 0 आणि हा 0 कटला
ठीक आहे. 2 7 जा 250, ठीक आहे. परत हे 7 बघा, म्हणजे 50/7 तर 49, म्हणजे 7 7 49 पॉईंट, म्हणजे 7 पॉईंट काहीतरी येतं. पण शेवटी काय उरलं बघा, 7 × 10 उरले, जवळपास उत्तर आलं 70%. म्हणजे अप्रॉक्सिमेट काढायचं बघा, याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट काढायला शिका. मी काय केलं, अप्रॉक्सिमेट मी 99ला काय केलं, 99ला 100 कन्सिडर केलं आणि 141ला 140 केलं, कॅल्क्युलेशन केलं आणि 70%च्या जवळपास आलं. म्हणजे सेकंड स्टेटमेंट सुद्धा काय आहे, बरोबर आहे. आता पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहेत बघा, पहिलं आणि दुसरं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे हा ऑप्शन आणि हा ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, सोडून द्यायचा आहे. फोकस आपला राहणार आहे ह्याच्यावरती आणि ह्याच्यावरती. ठीक आहे. तिसरं काय दिलं, अ फॅमिली विथ हायेस्ट इन्कम अर्न्स 29,500 किंवा 29,500. म्हणजे त्यांचं म्हणणं आलं की एखादी फॅमिली आहे, तिचं हायेस्ट इन्कम किती आहे, 29,500. मग इथं हायेस्ट इन्कम किती मित्रांनो, हायेस्ट इन्कम आहे 30,000. काय आहे, हायेस्ट इन्कम 30,000 आहे. ते म्हणतात 29,500. मग हे स्टेटमेंट चुकीचं आहे का नाही, तर हे स्टेटमेंट तिसरं चुकीचं आहे. मग आपले जे दोन पर्याय राहिलेले आहेत ए आणि सी, त्याच्यामध्ये तिसरं स्टेटमेंट कुठे आहे, इथं आहे. म्हणजे हा पर्याय चुकला, म्हणजे हा पण चुकला, तिसरा नाही आहे, म्हणजे ए पर्याय चुकलेला आहे. मग पर्याय कोणता, किंवा ऑप्शन नंबर सी 1 2 आणि 4. आता 4 बघितलं पण नाही मी, पण का बरं, 1 2 माहिती मला आहे. मग 1 2 वाला ऑप्शन कोण होते, दोन होते. 1 2 वाले ऑप्शन ए आणि सी होते, 1 आणि 2 असलेले. ठीक आहे. 1 मध्ये ए मध्ये होतं तिसरं आणि सी मध्ये होतं चौथं. तिसरं ऑप्शन नाहीये. का बरं नाही, तुम्हाला सांगितलं मी, हायेस्ट अर्निंग 30,000 पाहिजे, जे की त्यांनी दिलेलं आहे 29,500. मग ते चुकलेलं आहे. मग तिसरं चुकल्यामुळं हा पर्याय उडाला, म्हणजे हा पर्याय पण उडाला. मग ऑप्शन नंबर सी हा बरोबर आला. पर्याय क्रमांक सी किंवा ऑप्शन नंबर सी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द फॉलोइंग आर द नंबर ऑफ द केसेस फाईल अंडर द सेक्शन 498A ऑफ द डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट. डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे काय की घरगुती हिंसा किंवा मारहाण जे प्रकरण असतं त्याच्या संदर्भातल्या केसेस ह्या रजिस्टर झालेल्या आहेत. ते आपल्याला त्याच्यामध्ये डीपमध्ये जायचं नाही, काय होतं कसं होतं त्या गोष्टी त्याच्यामध्ये काही घेणं नाही. आपल्याला मॅथ्सचा क्लास आहे आपला, तर मॅथ्स संदर्भात बोलायचं आहे आपल्याला. तर ह्याच्यामध्ये काय झालं बघा, पुण्यामध्ये 2013 साली 40 केसेस डोमेस्टिक व्हायलन्सच्या अंडर रजिस्टर झाल्या होत्या किंवा घरगुती हिंसा. 2014ला किंवा 2014ला 50 केसेस आणि 2015ला 50 केसेस असे केसेस आहेत वेगवेगळ्या दिल्यात. 3 सिटी आहेत, पुणे, हैदराबाद, जयपूर. 3 वर्षामध्ये त्यांच्या एवढ्या केसेस रजिस्टर झालेल्या आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. त्यानुसार मागच्या एक्झाम्पल सारखेच 4 स्टेटमेंट दिलेत, कोणते बरोबर आहेत ते ABCD सांगायचे आपल्याला. ठीक आहे ना. आता मला सांगा, पहिला क्वेश्चन काय, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू. मॅक्झिमम इन्क्रीज ऑकर्ड इन जयपूर फ्रॉम 2014 to 15. बघा, 14 पासून ते 15 मध्ये सगळ्यात जास्त इन्क्रीज. आता 14 ते 15 मध्ये मला सांगा, पुण्याचं काय झालं बघा, 50 आणि नंतर 50 इन्क्रीज किती झालं, 0 झालं. इकडे इन्क्रीज हैदराबादचं बघा, 14 पासून ते 15 पर्यंत 2014ला हैदराबादमध्ये 55 केसेस रजिस्टर होत्या. 2016ला 14ला 55 होत्या, 15ला झाले 60. म्हणजे 5 केस काय झाले नाही, 5 केसेस इथं काय झाल्या, वाढल्या दोघांमध्ये. आणि इकडे किती वाढल्या केसेस, 30 केसेस वाढल्या. मग ह्यांनी काय म्हणलं, मॅक्झिमम इन्क्रीज ऑकर्ड इन जयपूर फ्रॉम 2014 to 2015. बरोबर आहे. जयपूरमध्ये डायरेक्टली 30 केसेस वाढल्या, इकडे 0 केस वाढल्या, इकडे 5 वाढल्या आणि इकडे 30 वाढल्या. म्हणजे सगळ्यात जास्त इन्क्रीज कुठे झाला, जयपूरला. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 करेक्ट आहे. मिनिमम इन्क्रीज ऑकर्ड इन हैदराबाद फ्रॉम 2013 to 14. 13 ते 14 मध्ये हैदराबादमध्ये कमी झाल्या. मग 13 ते 14 मध्ये बघा, पुण्यामध्ये किती झाल्या, 40 ते 50 10 वाढल्या. हैदराबादमध्ये किती झाल्या, 5 वाढल्या. आणि जयपूरमध्ये किती वाढल्या, 20 वाढल्या. मग त्यांनी काय म्हणलं, मिनिमम इन्क्रीज ऑकर्ड इन हैदराबाद. मिनिमम कुठे वाढल्या, 2 नंबरला कोणी हैदराबादमध्ये वाढल्या, फक्त 5 वाढल्या ना. मग बरोबर आहे. मिनिमम इन्क्रीज 13 ते 14 मध्ये फक्त हैदराबादमध्ये फक्त 5 केस वाढल्या. मिनिमम इन्क्रीज सगळ्यात कमी इन्क्रीज हे हैदराबादला झाले. हे स्टेटमेंट बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. सेकंड बरोबर आहे. नंतर ॲव्हरेज इन्क्रीज फॉर द पिरियड टुगेदर इज लोएस्ट इन द केस ऑफ द हैदराबाद. बघा, ॲव्हरेज इन्क्रीज फॉर द पिरियड टुगेदर इज लोएस्ट इन द केस ऑफ द हैदराबाद. त्यांचं म्हणणं आलं की ॲव्हरेज, सगळ्यांचं ॲव्हरेज हे हैदराबादमध्ये कमी आहे. ॲव्हरेज इन्क्रीज फॉर द पिरियड टुगेदर सगळं मिळून हैदराबादला कमी आहे. मग करा सगळ्यांचे ॲडिशन बघा, 50 100 आणि झाले 140. ठीक आहे. पुण्याचं 140 डिवाइड बाय 3 करायचं. हैदराबादचं किती झालं, 60 आणि 5 110, 110 आणि 55. त्यांनी काय म्हणलं, ॲव्हरेज इन्क्रीज फॉर द पिरियड टुगेदर, ॲव्हरेज इन्क्रीज टुगेदर इज लोएस्ट इन द केस ऑफ द हैदराबाद. ठीक आहे. आता ऑप्शननुसार जाऊ आपण. 1 आणि 2 कुठे बरं, 1 आणि 2, 1 आणि 2 इथं पण आहे, इथं पण आहे. म्हणजे हा पर्याय आणि हा पर्याय गेला आपला 2. तिसरं बरोबर आहे का, चौथं बघूया आपण. मग तिसऱ्याकडे सोडायचं का नाही बघूया. मिनिमम इन्क्रीज हॅज ऑकर्ड इन द केस ऑफ द पुणे फ्रॉम 14 to 15. 14 to 15 मध्ये
पुण्यामध्ये मिनिमम आता 1450 पुण्यामध्ये किती झालं 0 झालं, इकडे 5 झालं, इकडे 30 झालं, सगळ्यात कमी कुठं झालं पुण्यामध्ये झालं, त्यामुळे ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. मग 1 2 4 सगळे बरोबर आहे का? 1 2 3 4 बघा, तिसरं मी चेक ऐकून घ्या, तिसरं मी काय केलेलं आहे, तिसरं मी सॉल्व्ह केलेलं नाहीये, मी डायरेक्ट चौथं सॉल्व्ह केलं कारण चौथं सिंपल होतं, चौथं स्टेटमेंट बरोबर आलेलं आहे. मग 1 2 4 वाला ऑप्शन कोणतं आहे? 1 2 4 वाला ऑप्शन आपल्याकडं फक्त डी आहे ऑप्शन. आणि मग तिसरं बरोबर आहे का चूक आहे? तर तिसरं चूक असणार आहे. का बरं? की 1 2 3 4 ऑप्शन कुठंच नाहीये. एक तर तुम्हाला तिसरं घ्यायचं किंवा चौथं घ्यायचंय. मी चौथं सोडवलं, चौथं मला समजलं की बरोबर आहे, त्यामुळे मी तिसरं सोडवलंच नाहीये. त्यामुळे तिसरं हे कदाचित चूक असणार आहे, कारण की आपला ऑप्शन नंबर डी बरोबर आला, त्यामुळे पर्याय क्रमांक ए पण कटलेला आहे. पर्याय क्रमांक डी हे आपलं उत्तर आलेलं आहे. पर्याय क्रमांक डी उत्तर आले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पास पर्सेंटेज ऑफ द स्कूल फॉर 6 consecutive years स्टार्टिंग फ्रॉम 2003 to 2008 आर. बघा की मुलांचं पास होण्याचं पर्सेंटेज 6 वर्ष लगातार दिलेले आपल्याला 45, 56, 42, 61, 55 आणि 52. इफ द रेशिओ ऑफ द स्टुडंट्स हु अपियर्ड फॉर द एक्झाम इन द इयर्स 2003 to 2008 आर, हा रेशो दिलेला आहे. ठीक आहे. देन पास पर्सेंटेज ऑफ द स्कूल इन 6 years टुगेदर इज. तर पास पर्सेंटेज स्कूलमध्ये 6 वर्षामध्ये टुगेदर किती असेल ते आपल्याला काढायचं आहे. तर हा मोठा प्रश्न आहे, लेंदी प्रश्न आहे. कसं करायचं माहिती आहे का? आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, पास पर्सेंटेज काढायचं आहे. मग आपल्याला सगळ्यात पहिले काय करावं लागेल, ह्याला आपण एक्स मानूया इथं, कारण रेशो आहे. रेशो म्हणल्यावर तुम्हाला एक्स मानावं लागेल. मग हे सगळ्यांची बेरीज करा. 2 + 3 5, 5 + 4 9, 9 + 3 12, 12 आणि 2 14, 14 आणि 3 17. हे झाले 17x. बरोबर. हे झाले सगळे 17x रेशोवाले. ह्यांची ॲडिशन करा. बघा इथे ॲडिशन करू आपण. 45, 56, 42, 61, 55 आणि 52 ह्यांची सगळ्यांची ॲडिशन करा. काय येतं बरं? सगळ्यांची ॲडिशन करू शकता किंवा डायरेक्टली आपण ह्यांना सुद्धा काय म्हणू शकतो आपण. आता आपल्याला काय विचारलं त्यांनी, पास पर्सेंटेज ऑफ द स्कूल इन द इयर टुगेदर, इन द 6 years टुगेदर. सगळ्या वर्षाचं मिळून पास पर्सेंटेज त्यांनी विचारले आपल्याला. बरोबर. सगळ्या वर्षाचं मिळून पास पर्सेंटेज बेरीज करा. 5 आणि 6 11, 11, 12 13 14, 14 15 16, 16 5 21, 2 कॅरी केले. 10 2 12, 12 आणि 6 18, 18 19 20 21 22, 22 आणि 9, 22 आणि 9 31. हे होतात 311. हे होतात 311. परत एकदा करून बघा. 2 आणि 5 7, 7 आणि 1 8, 8 आणि 2 10, 10 आणि 16 5 21ला 1 2 कॅरी केले. 5 आणि 2 7 आणि 5 12, 12 आणि 6 18, 18 आणि 4 22, 22 23 24 25 26, 26 आणि 5 31. ठीक आहे. आता ह्यांनी काय विचारलं, पास पर्सेंटेज प्रत्येक ह्याचं विचारलंय. मग कसं करायचं माहिती आहे का? आता इथं काय 45 आहे पहिल्यासाठी, रेशो किती 2चा. मग हे कसं करायला लागलं माहिती आहे का आपल्याला? बघा 2x बरोबर, 2x इंटू 4 काय होऊ शकतं आपण त्याला 45 डिवायडेड बाय 100 असं जर तुम्ही सॉल्व्ह करत वगैरे असं कंटिन्यू सॉल्व्ह करत गेलात, ठीक आहे, तर तुमचं आता सगळ्यांचं आन्सर काढायचं. बघा ह्याचं आन्सर काढायचं काय तर पुढच्याचं नंतर सेकंडसाठी काय घ्यायचं माहिती आहे का? सेकंडसाठी घ्यायचं आहे 3x इंटू किती आहे इथं सेकंडसाठी 56 आहे, 56/100. ह्याचं उत्तर कशामध्ये येणार? मी असं करत करत गेलो तर आपलं उत्तर येतं माहिती आहे का 51.5 किंवा 51.5% आपलं आन्सर येतं. डायरेक्टली तुम्ही काय करा, हे सगळ्यांचे आन्सर काढत चला. हे सगळ्यांचे आन्सर काढल्यानंतर बघा हे 50 झाले. परत इथं 5 9 45, 5 10 50. ठीक आहे. म्हणजे आता काय झालं 9x म्हणजे काय झालं 0.9x उत्तर आलं. काय उत्तर आलं 0.9x. ठीक आहे. का बरं वर 9 बाय 10 आहे ना ते. ठीक आहे. तसं आपण सॉल्व्ह करत करत गेलं की तुमचं उत्तर येऊन जातं ऑटोमॅटिकली. ठीक आहे. ह्याचं उत्तर येतं 51.5%. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. इन द फॉलोइंग टेबल नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास्ड इन 4 सब्जेक्ट्स इंग्लिश, हिंदी, मराठी आणि हिस्ट्री. ह्या 4 विषयात पास होणारी मुलं आहेत. किती विषय? ABC 3 तुकडे आहेत आणि 10वीचे मुलं आहेत. 3 स्टँडर्ड आहेत, 10th क्लासचे मुलं आहेत. त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द पॉसिबल मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स इन डिव्हिजन बी हू पास्ड इन ऑल द 4 सब्जेक्ट्स. त्यांचं म्हणणं आलं बी डिव्हिजनमध्ये सगळ्यात मॅक्झिमम मुलं असे किती असतील जे पास झालेले. आता मॅक्झिमम मला सांगायचं सगळ्यामध्ये मॅक्झिमम कोण आहे 36. मग उत्तर 36 लिहायचं का? नाही. प्रश्न नीट बघा. हू पास इन ऑल द 4 सब्जेक्ट. आता मी जर मॅक्झिमम इथं कोण आहे 36 जर घेतला, बी त्यांनी काय विचारलं आपल्याला, बी ह्या क्लासमध्ये, बी ह्या स्टँडर्डमध्ये, डिव्हिजनमध्ये सगळ्या विषयात पास होणारी मॅक्झिमम मुलं किती असतील. आता मी जर 36 घेतलं, तुम्हाला वाटतं की मॅक्झिमम 36 आहे, 36 घेऊन टाका. पर्याय क्रमांक सी बरोबर आहे. मी जर 36 घेतलं, त्यांनी काय म्हणलं की 4ही विषयात ही मुलं पास पाहिजेत.
मग 36 सगळीकडे आकडा आहे का रे? नाही आहे, त्यामुळे ते ऑप्शन नाही आहे आपलं. मग मी 2 नंबर घेतला 34 सगळीकडे आहे का रे? 34 सगळीकडे आहे का? समजा 34 इथं आहे, इथं होऊ शकतो, ठीक आहे, 2 नापास झाले, इथे पूर्ण म्हणजे 5 झाले. पण 34 पेक्षा 32 लहान आहे, म्हणजे 32 इथं पण बसत नाही, इथं पण बसत नाही, 34 वाला तो पण नाही आहे. म्हणजे मला काय म्हणायचं माहिती आहे का, असा आपल्याला आकडा पाहिजे की तो सगळीकडे पास असलेला पाहिजे. आता मी सांगू बघा, इथं 34ला मी काय लिहू शकतो? 34ला मी लिहू शकतो 30 + 4. 32ला मी काय लिहू शकतो? 30 + 2. 36ला मी काय लिहू शकतो? 30 + 6. आणि 30ला काय लिहू शकतो मी? 30 + 0. आता तुम्ही म्हणता काय लिहिलं, तर तुम्ही इकडे बघा, सगळीकडे तुम्हाला काय दिसेल? 30 कॉमन दिसेल. याचा अर्थ काय माहिती आहे का, की बी मध्ये मॅक्झिमम मुलं सगळीकडे पास झालेले 30 आहेत. किती आहेत? 30 आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर आहे. का बरं 30 आहेत? बघा, हे आपण जर धरलं हे 30 सगळीकडे 30चा आकडा आहे ना, मग इथं 0 नापास झाले, इथं 6 नापास झाले, 2 नापास झाले, 4 नापास झाले, म्हणजे 30 काय आहे सगळीकडे हे काय म्हणू शकतो आपण त्याला, त्यांनी काय विचारलं आपल्याला, हे पास झालेली मुलं आहे. तर 30 असे नंबरची मुलं आहेत किंवा 30 असा नंबर आहे की जो की सगळीकडे येऊ शकतो. त्यामुळं मॅक्झिमम नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास इन ऑल द 4 सब्जेक्ट्स फॉर द डिव्हिजन किंवा फॉर द स्टँडर्ड बी किंवा क्लास बी, त्याचं उत्तर आहे आपलं 30 किंवा 30 आन्सर येईल. ठीक आहे, समजलं? म्हणजे 30 हा आकडा सगळीकडे येतो, त्यामुळे मॅक्झिमम 30 मुलं पास झाले असतील. नेक्स्ट क्वेश्चन, द मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ द स्टुडंट्स हू पास्ड इन बोथ हिंदी अँड मराठी इन 3 डिव्हिजन. हिंदी आणि मराठीमध्ये, हिंदी आणि मराठी बघा, हिंदी आणि मराठीमध्ये सगळीकडे पास झालेले मुलं कंबाईनमध्ये किती आहेत? ठीक आहे, मॅक्झिमम पॉसिबल नंबर ऑफ स्टुडंट्स हू पास्ड इन बोथ हिंदी अँड मराठी तिन्ही विषयामध्ये. मग करा ह्याची बेरीज, ॲडिशन करा. 696 झालं. हिंदी आणि मराठी ना, हां, ह्याची ॲडिशन करा. 8 आणि 1 9 6 15, एक कॅरी केला, 105 झाला. ठीक आहे, 105 झाला. मग असा आकडा पाहिजे की तो दोन्हीकडे. आता मला सांगा, मी जर इथं जर 93 घेतला, दोन्हीकडे येतो, पण मॅक्झिमम त्यांनी काय विचारलं? हू पास, मॅक्झिमम पॉसिबल नंबर. मग 96 जर घेतला मी, तर 96 तर इथं पास झाली सगळे मुलं, आणि 96 इथं पण आकडा येतो, कारण 96 म्हणजे बघा, 96 अधिक 9 जर केलं तुम्ही, उत्तर काय तरी 105 येतं. म्हणजे 96 इकडे पण येतं, म्हणजे हे 96 मुलं पास झाले असतील तर मॅक्झिमम इथं पण 96च पास झालेले आहे, आणि 9 मुलं असेल की नापास होऊ शकतात किंवा नापास झाले असतील. याचा अर्थ काय? 96 आपलं हे काय की मॅक्झिमम दोन्ही विषयात किंवा दोन्ही हिंदी आणि मराठी या दोन्ही विषयामध्ये 96 आणि म्हणजे 96 हा असा आकडा आहे की दोन्हीकडे येतो, त्यामुळे 96 विद्यार्थी त्या वर्गामध्ये पास झालेले असतील. ठीक आहे, दिलेलं आहे त्यांनी आपल्याला. आता आपल्याला काय दिलं? डायग्राम दिलेले, किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, आलेख म्हणू शकतो, किंवा डायग्राम काय म्हणू शकतो, एक एक्झाम डायग्राम दिलेली आहे. C1 C2 C3 C4 ह्या 4 कंपन्या आहेत. ठीक आहे, 4 कंपन्या आहेत. 3 सलग वर्षांच्या निर्यातीचा एक आलेख दिलेला आहे, किंवा काय म्हणू शकतो आपण त्याला, द फॉलोइंग डायग्राम एक्सपोर्ट्स, याचे एक्सपोर्ट दिलेलं आहे. याचं C1 म्हणजे 4 काय कंपन्या आहेत. C1चे एक्सपोर्ट ह्या रंगाने दाखवले, C2 अशा उभ्या लाईन मारलेल्या आहेत, C3ला आडव्या लाईन मारलेल्या आहेत, आणि C4ला अशा क्रॉस लाईन मारलेल्या आहेत. तर त्यांचं हे दिलेलं आहे की त्यांची एक्सपोर्ट्स ऑफ द कंबाईंड C1 C4 इन करोड, म्हणजे त्यांनी किती एक्सपोर्ट केलं. 2013ला समजा ह्यांनी काय केलं, 60 कोटी एक्सपोर्ट केलं, किंवा बघा ना काय म्हणते ते, करोड ऑफ रुपीज, 60 करोड. बघा 2013ला C1नी 60 करोड एक्सपोर्ट केलं. त्यावेळेस 2013ला C2ने किती केलं बरं? 30 करोड केला. 2013लाच C3ने किती केलेलं आहे? 45 करोड केलेलं आहे. 2013ला C4ने किती केलं आहे? 70 करोड केलेलं आहे. हे असं डाटा दिलेला आहे आपल्याला, वेगवेगळा डाटा दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे, पहिला क्वेश्चन बघा. ओव्हर द 3 years पिरियड द कंपनी विच हॅज शोन द हायेस्ट व्हेरिएबिलिटी इन द एक्सपोर्ट. आता याचा अर्थ काय होतं? हायेस्ट व्हेरिएबिलिटी, त्यांचं म्हणणं आलं की 3 वर्षामध्ये, किती वर्ष? 3 वर्ष ना बघा, 13 14 15, 3 वर्षामध्ये अशी कोणती कंपनी आहे की जिचं व्हेरिएशन जास्त आहे. म्हणजे व्हेरिएशन जास्त आहे म्हणजे काय? समजा आता बघा, समजा माझं उत्पन्न समजा आता आपलं 10 रुपये उत्पन्न आहे. ठीक आहे, 10 रुपये उत्पन्न आहे. पुढच्या वर्षी 11 झालं, पुढच्या वर्षी 12, त्याच्या पुढच्या वर्षी 12 झालं, नंतर 13 झालं. म्हणजे व्हेरिएबिलिटी म्हणजे एकदम डिफरन्स वाढला आहे का नाही, एक एकने वाढत चाललं. किंवा 10चं 11 झालं, नंतर 13 झालं, 15 झालं, 16 झालं, म्हणजे असं वाढत गेले. ह्या 2 कंडिशन झाल्या. नंतर माझं उत्पन्न 10 आहे, डायरेक्टली वाढलं 20. काय झालं? डायरेक्टली दुसऱ्या वर्षी वाढलं 20, तिसऱ्या वर्षी परत 15 झालं. म्हणजे समजते का? डायरेक्ट दुप्पट झालं आणि परत लॉस झाला, परत वाढलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं? व्हेरिएशन जास्त आहे. म्हणजे फिक्स त्याच्यामध्ये ग्रोथ नाही आहे. एक तर जास्त वाढते किंवा जास्त कमी होतं, किंवा मध्येच म्हणजे त्याचा ग्राफ असा प्रॉपर नाही आहे.
मग ह्याला काय म्हणतो आपण, व्हेरिएशन जास्त आहे, स्टेबल नाही आहे, बरोबर ना. आता बघा शेअर मार्केटमध्ये तुम्ही काही विद्यार्थी शेअर मार्केट करत असतील किंवा माहिती असतील 4 गोष्टी, त्याच्यात काय होतं बघा, ज्या काही कंपन्या असतात, काही कंपन्या इतक्या स्टेबल असतात, त्यांचा स्टॉक जो स्टेबल राहतो, म्हणजे जास्त एकदम वाढत पण नाही आणि एकदम हे पण होत नाही. पण अशी एखादी गोष्ट झाली, त्या कंपनीचे प्रॉफिट वाढला किंवा लॉस झाला किंवा ते शेअर होल्डर हे झाले किंवा कंपनीचं काही एखादी न्यूज आली, कंपनीबद्दल इन्व्हेस्टमेंट बुडाली किंवा काय झालं, डायरेक्टली त्या कंपनीचे शेअर पडतात. ठीक आहे, म्हणजे डायरेक्टली काय होतं, 100 रुपये शेअर असेल तर डायरेक्टली तो 50 येतो, 40 येतो, लगेच थोडी न्यूज आली का परत 17 जातो, म्हणजे खूप असा गॅप व्हेरिएशन होतो. मग ह्याच्यामध्ये काय होतं, व्हेरिएशनमुळं ती म्हणजे सांगायचा अर्थ काय की व्हेरिएशन वाढतं, म्हणजे व्हेरिएशन खूप आहे ह्याच्यामध्ये. आणि एखादी 100 आहे, 102 झाला, 103 झाला, 105 झाला, 107 झाला, परत 106 झाला, परत 108, 9, 10, म्हणजे कॉन्स्टंट आहे, जास्त काही एकदम जास्त ग्रोथ नाही, जास्त हे नाही आहे, समजतंय का. मग अशा प्रकारे इथं काय दिलं की अशी कोणती कंपनी आहे की जिचा असं एकदम ड्रास्टिक चेंज दिसतो आपल्याला, तर आपण कंपनी वाईज जाऊया. आता मी समजा C1 साठी बोलतो पहिले. C1 साठी बघा 13ला काय झालं, C1ला 13ला बघा हा किती होता, C1चा 60 करोड होता ग्रोथ, 60 करोड होता ना 13ला. नंतर 14ला काय झालं बघा, डायरेक्टलीचा ग्रोथ झाला 30. 15ला परत काय झालं मित्रांनो, 15 जर आपण ही लाईन घेतली, हा झाला 50. बघा मी काय करतोय, 13, 14 आणि 15चं उत्पन्न त्यांचं एक्सपोर्ट किती झालेलं आहे, 60 करोड, 30 करोड, 50 करोड. ते करोड लिहित बसत नाही आपण, 60, 30, 50. इथं कमी झालं, परत वाढलं. ठीक आहे, पुढचं सगळ्यांचं लिहिल्याशिवाय समजणार नाही आपल्याला. C2चं बघा, आता C2 म्हणजे उभ्या लाईन वाल्या, म्हणजे आता C2 हा झाला C1, हा C2 आहे. C2 मध्ये बघा आता काय झालं, इथं 30 आहे, C2ला पहिल्या वर्षी 30 आहे, 13ला 30 आहे, 2014ला पण C2 किती आहे रे, 30च आहे. आणि 15ला C2 किती आहे, 15ला C2 आहे 40च्या थोडा पुढे गेला आहे, 45 जवळपास म्हणू शकतो आपण त्याला. C2 आहे जवळपास 45च्या जवळपास आहे, किती आहे 45. म्हणजे बघा 30 कॉन्स्टंट राहिला आणि परत थोडा वाढला, म्हणजे थोडं काय एवढं व्हेरिएशन असं एकदम ड्रास्टिक नाही, नॉर्मल आहे. ठीक आहे, नंतर वाटलंच तिकडे लिहितो C3, C4, म्हणजे तुम्हाला दिसेल व्यवस्थित. C3 बघा, C3 हा आहे. C3चं बघा इथं काय झालं, 45 झालं पहिल्या वर्षी, 45. ठीक आहे, दुसऱ्या वर्षी पण किती आहे, थोडं 45चे मला वाटतं एक वरती गेला आहे, 46 म्हणू शकतो आपण त्याला. दुसऱ्या वर्षी आपण त्याला 46 म्हणू शकतो. ठीक आहे, किंवा 45 लेवल असेल, काय एवढं समजत नाही आपल्या असं ग्राफनुसार. ठीक आहे, 45 वर दिसतं थोडंसं. आणि तिसऱ्या वर्षी किती झाला बघा, तिसऱ्या वर्षी पण मला वाटतं तेवढंच झालेलं आहे, 45 झाला आहे. म्हणजे 3 वर्षी जवळपास तो 45 किंवा 46च्या रेंजमध्येच आहे. ठीक आहे, ओके. C4 हा आहे किंवा ही आहे कंपनी C4चा ग्राफ किंवा आलेख. C4चं काय पहिल्या वर्षी 70 झाला आहे करोड, दुसऱ्या वर्षी C4चं बघा थोडं कमी आलं, खाली 60 झालं आहे, 60 झाला मला वाटतं. बघा ना, ही लाईन काढा ना, 60 आहे. आणि परत C4चं डायरेक्टली परत काय झालं, 80 झाला, डायरेक्टली परत 80 झाला. त्यांनी काय विचारलं, सगळ्यात जास्त व्हेरिएशन कुठं आहे, सगळ्यात जास्त व्हेरिएशन कुठं आहे. मग जर तुम्ही व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर मला सांगा, विच कंपनी हॅज शोन द हायेस्ट व्हेरिएबिलिटी इन देअर एक्सपोर्ट. तिथं बघा डायरेक्टली 60 होतं, अर्ध झालं उत्पन्न, डायरेक्टली अर्ध झालं आणि परत 50 डबल वाढलं. इथं बघा हे दोन तर कॉन्स्टंट आहे, C2 आणि C3 कॉन्स्टंट आहे, त्याच्यामुळं हे दोन तर पर्याय आपले ऑप्शन नसणारच आहेत. C2 आणि C3, C2 काढून टाका, C3 काढून टाका, हे दोन पर्याय नाहीच आहेत आपले. आता राहिले पर्याय क्रमांक 2, C1 आणि C4. C1 मध्ये काय झालं बघा, हा कमी झाला परत वाढला. इथं काय झालं, हा पण कमी झाला पण हा पण वाढला, पण व्हेरिएशन जास्त आहे की इथे व्हेरिएशन कमी, इथं फक्त 10 करोडचं व्हेरिएशन झालं. इथं डायरेक्टली 30 करोडचं व्हेरिएशन किंवा दुपटी 50% लॉस झाला इथं. मग जास्त व्हेरिएशन कुठे आहे रे मित्रांनो, C1 मध्ये जास्त व्हेरिएशन आहे. तेव्हा पर्याय क्रमांक B तुमचं उत्तर पाहिजे, जे की आहे C1. जास्तीत जास्त व्हेरिएशन कुठं आहे, C1 मध्ये आहे. खूप जास्त ड्रास्टिकली चेंज किंवा ड्रास्टिकली काय म्हणतो आपण, व्हेरिएबल होत आहे, तिथं व्हेरिएशन होत आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक C. हा सेम क्वेश्चन आहे, त्याच डायग्रामवरती म्हणजे वेगळा क्वेश्चन विचारला आहे. युजिंग द डायग्राम ऑफ द अबव क्वेश्चन, विच ऑफ द 2 कंपनीज ॲव्हरेज एक्सपोर्ट कॅन बी कन्सिडर्ड टू बी क्लोज ड्युरिंग द 3 years. त्यांचं म्हणणं आलं की तिन्ही कंपनीचं ॲव्हरेज प्रोडक्शन कसं असणार आहे, 3 वर्षाचं ॲव्हरेज प्रोडक्शन. आता ह्यासाठी माहिती आहे का, आपल्याला पाठीमागचं काम येणार आहे आपलं चार्ट. कसं बघा, ॲव्हरेज म्हणजे काय करणार आपण, 3 वर्षांचं ॲडिशन डिवायडेड बाय 3 करणार. C1 बघा काय, 60, 30, 50 बघा, 60, 30, 50 डिवायडेड बाय 3 करणार. म्हणजे किती झाले, 60, 30, 90, 140 डिवायडेड बाय 3. समजा ह्याला आपण म्हणू शकतो 3 4 जा 12, 2 उरले, 3 6 जा परत 20 8 2 परत 3 6 जा, म्हणजे 46.66% इथं काय झालेलं आहे, ह्यांचं आलेलं आहे C1चं. आणि C3चं किती बरं, C3चं किती दिलं आपल्याला बघा, C3चं आपण बघूया, C1 आणि C3. C3 साठी किती आपण बघितलं होतं, C3 बघा इथं 45, 46 असं काहीतरी आहे. म्हणजे ऑन एन ॲव्हरेज किती ह्याचं पण
ह्याचं पण 45 जवळपास आहे, 45 पॉईंट काहीतरी आहे, म्हणजे C2चं काय आहे 45 आहे. ठीक आहे. आणि हे म्हणजे ह्यांचं म्हणणं काय आहे की कन्सिडर टू बी क्लोज, जवळपास आहे त्यांच्या. मग मला वाटतं हे जवळपास आहेत, तरी पण आपल्या बाकीचे ऑप्शन चेक करावं लागतील. C4चं किती आहे, C4चं बघा, C4साठी काय करावं लागेल 70 60 80. C4साठी आपल्याला 70 60 80ची ॲडिशन करावं लागेल. 70 60 आणि 80 डिवायडेड बाय 3 करावं लागतील. ठीक आहे. 7 आणि 6 11, 11 आणि 8 19 किंवा 19. 8 + 6 14 सॉरी 7 आणि 6 13 आणि 8 21 210 अपॉन 3 म्हणजे हे झालं 70. ठीक आहे. हे झालं ह्याचं ॲव्हरेज, सरासरी हे 70 करोड यांनी विकलेले आहेत किंवा याचा एक्सपोर्ट आहे. C3चा किती आहे मित्रांनो, C4चा काढला आपण. C3चा किती आहे, C3चा मला वाटतं काढलेला नाही. C3चा किती, हा C3चा काढला इथं. C3चा इथं काढला आपण, इथं हा C3 आहे, C1 नाही, C2 नाही, इथं हा C3 आहे. 40%. C3चा किती 40%. मग 70 आणि 40% मॅच होत आहे का, पर्याय क्रमांक 2 कटला. का बरं, C4चे 70 करोडचा त्यांचं ऑन एन ॲव्हरेज एक्सपोर्ट आलेला आहे आणि ह्यांचा किती आलेला आहे C3चा आपण काढला इथं 45%. मॅच होते का नाही होत, जवळपास थोडंफार जवळ होते ना, 1-2चा फरक असू द्या, हा खूप फरक आहे. C1 आणि C2. C1 किती आहे 46 आहे, जवळपास 46.66 आहे ना, ह्याला 46 म्हणू आपण C1ला. आणि C2 किती आहे, C2 काढायचं आपल्याला. C2 किती आहे बरं, 30 30 45 30 म्हणजे काय झालं 30 30 म्हणजे साले 60 बरोबर, 60 आणि 45 म्हणजे काय झालं 105 105 अपॉन 3. ठीक आहे. 3 3 9 10 9 गेले 3 5 15 35 म्हणजे 46 आणि 35. कोणाचं, C1चं 46 आहे, C2चं 35 आहे, म्हणजे हा सुद्धा काय चूक आहे. नंतर C2 कुठे गेला, C2 हा सॉरी हा झाला आपला C2चं काय केलं आपण बघा इथं बघा, C2चं 32 आहे आणि C4चं किती 70 आहे का जवळपास नाहीये, म्हणजे हे तिन्ही पण ऑप्शन कटले. पहिला पर्याय क्रमांक B बरोबर आहे, कारण आपला सरासरी जर काढले आपण C1ची आली 46.6 किंवा 46 पकडूया आणि C3ची सरासरी 45, तर अप्रॉक्सिमेट हे दोघं जवळचे आहेत, बाकीचे खूप डिस्टन्स आहेत दोघांचा, बाकीच्यांचा भरपूर गॅप आहे, त्यामुळे ते पर्याय नाही आहेत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. A scientist collected 11 observations in connection with what a particular experiment and calculated the summary measures such as the mean, median, variance, maximum and minimum. Later the scientist found that the two observations 54 and 43 were wrongly recorded as 45 and 34. एक सायंटिस्टने प्रयोग केले, त्यांचं म्हणणं आहे त्यांनी काय केलं, एक ऑब्झर्वेशन केलं आणि त्यांनी काय केलं की 11 ऑब्झर्वेशनची सरासरी काढली आणि त्यांनी काय केलं, सायंटिस्ट फाउंड दॅट 2 ऑब्झर्वेशन 54 आणि 43 हे 2 ऑब्झर्वेशन त्यांनी काय केले रॉंगली कॅल्क्युलेट केले. 54 आणि 43च्या ऐवजी त्यांनी लिहिलं 45 आणि 34 लिहिलं. दोघांची बेरीज करा, 7 5 आणि 4 9, बेरीज करा 9 79, म्हणजे ही 97 पाहिजे होती, त्याच्याऐवजी त्यांनी 79 लिहिलं. मग मला सांगा ऑब्झर्वेशनच्या वेळेस काय करतो आपण, सगळ्यांची वरची ॲडिशन करतो, सगळ्यांची डिवायडेड बाय 11 करतो, हा झाला तुमचा मीन. पहिले काय विचारलं, करेक्टेड मीन विल बी अ लार्जर दॅन द इनिशियल मीन. तर पहिले मला सांगा ऑब्झर्वेशनमध्ये काय होणार की सगळ्यांची ॲडिशन डिवायडेड बाय 11 होणार. का बरं, 11 ऑब्झर्वेशन आहेत त्यामुळे 11 होणार. काहीतरी उत्तर येईल, माहित नाही आपल्याला, काहीतरी उत्तर येईल. मग मला सांगा की त्यांनी जर इथं मोठी संख्या होती त्यांनी छोटी संख्या टाकली ना, छोटी संख्या टाकल्यामुळे काय झालं की ऑब्झर्वेशन किंवा डिव्हिजन काय झालं, म्हणजे त्याचं रीडिंग कमी आली, कारण कमी होतं, डिवाइड करण्यासाठी कमी होतं. मला सांगा 20/5 करा किंवा 25/5 करा, 20/5 उत्तर काय होणार आहे, कमी येणार आहे 25पेक्षा. का बरं, त्यांचा अंश मोठा आहे किंवा न्यूमरेटर मोठा आहे. मग इथे न्यूमरेटर मोठा असेल तर काय होणार आहे की ऑब्व्हियसली मीन पण वाढणार आहे. मग पहिले स्टेटमेंट काय म्हणतं, करेक्टेड मीन विल बी अ लार्जर दॅन द इनिशियल मीन. बरोबर आहे का, बरोबर आहे. करेक्टेड मीन हे लार्जर असणार आहे इनिशियलपेक्षा. याचा अर्थ काय, पर्याय क्रमांक 1 बरोबर आलेला आहे आपला. पर्याय क्रमांक 1 कुठे दिलेला आहे, इथं आणि इथं, हा 2 कटला, 1 आणि 3. तिसरं काय म्हणणं आहे त्यांचं, द इनिशियल व्हेरियन्स अँड द करेक्टिव्ह व्हेरियन्स आर सेम. हा स्टेटमेंट पण काय आहे, हा स्टेटमेंट चुकीचा आहे. तेव्हा ओनली पर्याय क्रमांक डी किंवा फक्त पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, त्यामुळे ओनली डी सोबत आपण जायला पाहिजे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलाय. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग आहे किंवा थोडा लॉजिकल होऊ शकतो आपण. त्यात काय दिलं बघा, पुढील आकृतीत 7 शहरे त्यांना जोडणारे रस्ते दर्शवले आहेत. बघा 7 काय शहर आहेत हे नाव दिले, 1 2 3 4 5 6 7. जसं आपल्या गावाकडं म्हणजे आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गावाचे नाव असतात, बरोबर, गावांची नावं असतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे गावाचे नाव असतात. इथं गावाचे नाव काय बघा, PQRST नाव आहेत, असे नाव आहेत. ह्यांना रस्ता दिलेला आहे. आता बघा ह्यांनी काय सांगितलं, बाण नसलेले रस्ते दुहेरी आहेत. जिथं बाण नाही तिथं काय आपण 2 वे ट्रॅफिक होऊ शकतो, 1 वे रस्ता नाही तो. आणि जिथं ज्या साईडनी बाण आहे म्हणजे काय की तुम्हाला व्ही पासून क्यूला जायचं आहे, तिथं बाण असं खाली दिलेला आहे व्ही पासून क्यू कडे, म्हणजे याचा अर्थ काय झाला, हा 1 साईड रस्ता आहे. तुम्ही क्यू पासून व्ही कडे जाऊ शकतात का, नाहीये. का बरं, ते 1 साईड रस्ता आहे. किंवा म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला,
सिंगल साईड आहे किंवा वन वे रोड आहे, तो वन वे रोड आहे, ते आपण टू वे वापरू शकत नाहीये. मग हा बाण झाला, क्यू पासून टीकडे जायला तुम्हाला हाच रस्ता आहे, तुम्ही टी पासून क्यूला येऊ शकत नाही, आणि हा एक, म्हणजे हे 3 ॲरो म्हणजे हे 3 वन वे रस्ते आहेत. ठीक आहे. प्रश्न काय विचारला त्यांनी, व्ही या शहरापासून आर या शहरापर्यंत जाण्यासाठी कोणत्याही शहरातून दोनदा न जाणारे रस्ते किती आहेत. त्यांचं म्हणणं आहे व्ही पासून आपल्याला आर कडे जायचंय. बघा मी काय करतो, व्हीला असं डॉट करतो आणि आपल्याला जायचं आर कडे, मोठा डॉट करतो. व्ही पासून आपल्याला आर कडे जायचं तर आपण कोणत्या कोणत्या मार्गाने जाऊ शकतो वेगवेगळ्या, त्यांनी विचारले आपल्याला. आता सगळ्यात पहिले बघा, व्ही पासून सुरुवात करतो, मी इकडे येतो खाली, व्ही पासून पी ला आलो. बघा व्ही पासून पी ला आलो, पी पासून क्यू ला आलो, क्यू कडून आर ला जाऊ शकतो का मी, क्यू पासून मी आर ला जाऊ शकत नाही. का बरं, की हा वन वे रोड आहे. व्ही पासून पी ला आलो, पी पासून क्यू ला आलो, क्यू पासून टी ला आलो आणि टी पासून आर ला आलो. बघा व्ही पी क्यू टी आर हा झाला एक रस्ता, व्ही पी क्यू टी आर. काही डाऊट. परत व्ही पी क्यू टी, बघा आता बघा व्ही पी क्यू टी डायरेक्ट आर ला तुम्ही, पण क्यू टी नंतर एस आर, टी पर्यंत आलो मी, नंतर एस ला गेलो, पुन्हा आर ला आलो. येऊ शकतो का, येऊ शकतो, कारण बाकीचे रस्ते टू वे आहेत. परत व्ही पी क्यू म्हणजे आता नाही जाऊ शकत. मग परत व्ही क्यू, बघा आता इकडे नवीन सुरू करू आपण रस्ता, व्ही क्यू टी, व्ही क्यू टी आर, व्ही क्यू टी आर जाऊ शकतो. परत व्ही क्यू टी एस आर, व्ही क्यू इकडं क्यू ला आलो, नंतर टी ला आलो, एकदा डायरेक्टली आर ला आलो, मग टी पासून एकदा परत एस आर ला आलो. 4 रस्ते झाले. परत इकडून बघा व्ही यू, इकडे लिहितो ना, व्ही यू टी, टी पर्यंत आलो, नंतर एस आर, टी एस आर. बघा व्ही यू टी एस आर, परत व्ही यू टी पर्यंत आलो, मग एस कडे जायच्या ऐवजी मी काय केलो, डायरेक्टली टी पासून आर ला आलो, डायरेक्टली टी पासून आर ला आलो. आता अजून व्ही यू टी इकडे खाली जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत, कारण हा वन वे. मग अजून तर मला वाटत नाही कोणते रस्ते आपण जाऊ शकतो. त्यामुळे पर्याय क्रमांक आता 6 ऑप्शन बघा, 6 तरीकेनं किंवा 6 डिफरंट वेनं आपण काय करू शकतो, त्या व्ही पासून आर कडे पोहोचू शकतो. हे तुम्हाला सगळे रस्त्याची मी हे दिलेलं आहे की तुम्ही कोणत्या कोणत्या पॉईंटपासून, किंवा हे रस्ता म्हणण्यापेक्षा हे गाव आहेत, पहिले तुम्ही व्ही गावाला जा, मग पी गावाला जा, असे गावानुसार आपण जाऊ शकतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक 6 डी हे उत्तर आले. त्यांनी काय सांगितलं की परत त्या गावाहून डबल रिपीट जायचं नाहीये, एकदा गेला ठीक आहे, डबल त्या गावाहून जायचं नाही, वेगवेगळ्या रस्त्याने जाऊन दाखवा. तर 6 पद्धतीनं आपण व्ही पासून आर पर्यंत जाऊ शकतो. सगळे नाव लिहिलेले आहेत, वाटतं स्क्रीनशॉट काढून घ्या, बाजूला सरकतो. ठीक आहे. हा नेक्स्ट क्वेश्चन, तेच क्वेश्चन दिलाय. आता प्रश्न काय विचारला बघा, इन द फॉलोइंग डायग्राम 7 सिटीज आर कनेक्टेड. हा ठीक आहे, हे प्रश्नच आहे इथं. आता हा क्वेश्चन नेम आपला, द नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज इन विच सिटी आर कॅन बी रीच फ्रॉम द सिटी क्यू. सिटी आर कॅन बी रीच फ्रॉम द क्यू. क्यू पासून आपल्याला छोटा डॉट केला, का बरं छोटं आहे, आपल्याला जायचं आहे आरला. नंबर ऑफ डिस्टिंक्ट वेज इन विच सिटी आर कॅन बी रीच, सिटी आर कॅन बी रीच फ्रॉम सिटी क्यू. क्यू पासून आपल्याला आरला किती पद्धतीने आपण जाऊ शकतो हे विचारलेलं आहे. थ्रू एनी सिटी मोर दॅन वन्स इज, विदाउट गोईंग थ्रू एनी सिटी मोर दॅन वन्स. एखाद्या सिटीपर्यंत मोर दॅन वन्सला आपण जायला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. क्यू पासून आपल्याला आरला जायचं आहे, क्यू पासून आपल्याला आरला जायचं आहे. आता मला सांगा क्यू पासून आरला, बघा क्यू डायरेक्ट आरला जाऊ शकतो का मित्रांनो, नाही. का बरं, हे बघा आता मी परत लाल पेनाने हे करतो, तुम्हाला समजेल की हे वन वे आहेत, हे वन वे रस्ते आहेत. मग क्यू पासून आरला जाऊ शकतो का, नाही. आर पासून क्यू येऊ शकतो, पण त्यांनी तसं विचारलंय का, नाही. त्यांनी म्हणलं की क्यू पासून आरला जायचं आपल्याला. मग क्यू पासून मी डायरेक्टली वर गेलो टीला गेलो, डायरेक्टली आरला पोहोचलो, काही प्रॉब्लेम नाही. नंतर क्यू पासून परत टीला गेलो, एसला गेलो, बघा क्यू पासून टीला गेलो, नंतर इथं आरला गेलो पहिल्या वेळेस, दुसऱ्या वेळेस क्यू पासून टीला गेलो, नंतर एसला गेलो, आरला गेलो, 2 झालं पर्याय. नंतर परत मी काय केलं, इकडे ह्या गावावर आलो, क्यू पासून मी पीला आलो, पी पासून व्हीला आलो, व्ही पासून यूला आलो, बघा क्यू पी व्ही यू, यू पासून परत टीला आलो आणि येऊन परत आरला आलो. समजतंय का. परत त्यांनी काय केलं बघा, क्यू पासून परत व्हीला, पीला परत लिहितो बघा, क्यू पी व्ही यू, क्यू पी व्ही यू, टी पासून आरला आलो, टी पर्यंत सेम यायचं, पण परत आरला न जाता टी पासून एसला जाऊन आरला जायचं, टी पासून एसला जाऊन आरला जायचं. समजतंय का. म्हणजे 4 पद्धतीनं आपण आरला जाऊ शकतो. मग नंबर ऑफ वेज किती आहे, सी, ऑप्शन नंबर सी 4 उत्तर आहे, ऑप्शन नंबर सी. समजतंय का. सगळे तुम्हाला रस्ते किंवा गावांचे व्हिलेजेसचे नावं त्यानुसार आपण तिथं व्हेरीफाय करा तुम्ही जाऊ शकतात का नाही. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, फॉलोइंग टेबल शोज द आन्सर क्वेश्चन. हा ठीक आहे, डायरेक्टली क्वेश्चन येतो. काय दिलं आपल्याला, हे इन्स्टिट्यूट दिलेले MNOPQRS म्हणजे वेगवेगळ्या काही संस्था आहेत,
त्या संस्थांमध्ये हे ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत आणि हे पोस्ट ग्रॅज्युएट झालेली मुलं आहेत, डिग्री झालेली आणि डिग्री नंतर शिक्षण घेतलेली मुलं आहेत. हे टक्केवारी दिली आपल्याला. टक्केवारीनुसार आपल्याला काय दिलेलं आहे, त्या पर्सेंटेजनुसार आपल्याला सांगितले. प्रश्न काय विचारला, टोटल नंबर ऑफ द स्टुडंट स्टडिंग इन द पोस्ट ग्रॅज्युएट लेवल इन इन्स्टिट्यूट्स एन अँड ओ. पोस्ट ग्रॅज्युएटमध्ये शिकणारे मुलं, पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे हा कॉलम बघायचा. तर किती मुलं आहे बरं, एन आणि ओ मध्ये शिकणारे, म्हणजे टोटल मुलं किती आहे दोन्ही मिळून 15 आणि 12. 15 आणि 12 म्हणजे किती झाले मित्रांनो, हे झाले 27% मुलं हे काय आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट लेवलला 27% मुलं आहेत. पण टोटल स्टुडंट किती आहेत, 24,700. त्यांचं म्हणणं आलं की पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी एन आणि ओ इन्स्टिट्यूटमध्ये, पोस्ट ग्रॅज्युएट करण्यासाठी एन आणि ओ इन्स्टिट्यूटमध्ये किती टक्के मुलं दिले त्यांनी. तर किती मुलं, नंबर ऑफ किती पीपल आहेत किंवा किती मुलं आहेत, कसं काढणार ते आपण. तर 27 दिले आपल्याला, मग 27 ठीक आहे डिवायडेड बाय 27% ना, मग 24,700 सगळे मुलं आहेत, त्याचे 27% काढायचे, त्याचे 27% काढायचे, 27% काढायचे, तर आपलं उत्तर येऊन जाते. मग ठीक आहे, हे दोन झिरो कटले, 247 गुणिले 27 किंवा 27 करा, 7 7 49 9 हातचे आले 4, 7 चौक 28 आणि 4 32, 2 हातचे आले 3, 7 2 14 आणि 3 15 16 17. किंवा इंग्लिशमध्ये 7 7 जा 49ला 9 4 कॅरी केले, 7 4 जा 28 आणि 4 32 झाले, 2 लिहिले, 3 कॅरी केले, 7 2 जा 14 प्लस 3 17 प्लस 2 7 जा 14ला 4 1 कॅरी केला, 2 4 जा 8 आणि 1 9, 2 2 जा 4 9, 4 आणि 2 6, 9 आणि 7 16, परत 1 कॅरी केला, हा झाला 6. 666 आहे का, आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. त्यांनी विचारलं आपल्याला की किती मुलं असे आहेत की जे एन आणि ओ इन्स्टिट्यूटमध्ये शिकलेले आहेत आणि जे की पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, ते त्यांची संख्या काढा. मग टोटल मुलं किती आहे, 24,700, त्याच्या 27% मुलं हे एन आणि ओ मध्ये आहेत. उत्तर काढलं आपलं, आलं डायरेक्टली कॅल्क्युलेशन आहे, सिंपल आहे. परत सेम प्रश्न दिलेला आहे, क्यू या संस्थेमधील पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांची एकूण संख्या किती, किंवा व्हॉट इज द टोटल नंबर ऑफ द ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्स इन द इन्स्टिट्यूट क्यू. तर क्यू मध्ये बघा, ग्रॅज्युएट इथे लिहितो, ग्रॅज्युएट इथे लिहितो, पोस्ट ग्रॅज्युएट, क्यू साठी, हा सगळीकडे क्यू साठी. आता क्यू साठी बघा, क्यू इथं आहे, म्हणजे तुम्हाला हे पूर्ण लक्ष द्यायचं आहे. तर 18% मुलं आहेत जे की ग्रॅज्युएट आहेत, मग आपल्याला काय करावं लागेल, 18% मुलं आहेत 27,300 बघा, मग 27,300 इंटू 18 डिवायडेड बाय 100, हा झाला ग्रॅज्युएट असलेली मुलं क्यू साठी. आणि तसंच 14% 24,700 इंटू 14%, हे झालं पोस्ट ग्रॅज्युएटसाठी. करा कॅल्क्युलेशन ह्याचं, 0 0 कटला, 0 0 कटला, 18 3 जा 18 3 54ला 4 हातचे आले 5, ठीक आहे. 18 सखी 9 सॉरी 18 पंचे 90, 18 सकाश 200, 18 26 असे 126 आणि 5 131ला 1 13 हातचे आले, 18 2 36 37 37 38 39 आणि 10 49, हे आलं आपलं 4,914. हे क्यू या इन्स्टिट्यूटमध्ये 4,914 हे मुलं ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत आहेत किंवा आहेत तिथं. इथं बघा, आता हे कट करा, हे 2 कट झाले, हे 2 कट झाले, 247 इंटू 14 किंवा 247 गुणिले 14, 14 75 14 सगळं 84 14 7 98, 8 9 कॅरी केले, 14 चूक 56, 56 आणि 10 66 मधून 1 गेला, म्हणजे 1 का बरं कमी आहे ना, 65 5 6 कॅरी केले, 14 दुने 28 आणि 6 34. आता हे दोघं मुलं किंवा दोघं विद्यार्थी मिळून किती आहेत हे विचारले आपल्याला. मग करा बेरीज यांची, 4914 आणि 3458 12 5 आणि 1 6 आणि 1 7 9 4 13 4 आणि 4 8 8,372, पर्याय क्रमांक डी. क्यू ह्या संस्थेमध्ये इन्स्टिट्यूटमध्ये ग्रॅज्युएशन करणारे 4,914 स्टुडंट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे 3,458 स्टुडंट आहेत. दोन्ही मिळून संख्या किती आहे मित्रांनो, 8,372 संख्या आहे. समजतंय का, एकदम सोपे क्वेश्चन होते सगळे. ठीक आहे, डाटा इंटरप्रिटेशनचाच आपण पुढचा पार्ट बघितलेला आहे.